नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, शहादा या भागांमध्ये सध्या डुप्लिकेट कागदपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे। अवघ्या 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतचा डुप्लिकेट उत्पन्नाचे दाखले असतील किंवा जातीचे दाखले काही सायबर कॅफेवाल्यांकडून करण्यात येत आहेत। आपल्यासोबत सायबर कॅफे चालक आहेत, त्यांच्या नावाचा वापर करून अनेक दाखले या ठिकाणी तयार केले जात असल्याचा प्रकार सध्या समोर आलाय। कशा प्रकारे हा प्रकार समोर आला आणि आपण याच्यावर काय कारवाई करणार? सर, माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते आणि त्यांनी मला उत्पन्नाचा दाखला दाखवला आणि त्या उत्पन्न दाखला माझ्या सेंटरमधून दिला गेला नाही आणि खाली दाखल्यावरती बघितले असता माझे नाव खाली सेतू चालकाचं नाव निदर्शन आलं। त्याच्यामुळे हा दाखला माझ्या सेंटरमधून पूर्वी दिला गेला होता। त्या दाखल्यावरती एडिट करून आणि संबंधित माननीय नायब तहसीलदारांचा जो डिजिटल सिग्नेचर आहे ती बदल करून त्या ठिकाणी पेस्ट करून एडिट करून त्या विद्यार्थिनीला दाखला दिला। त्या विद्यार्थिनीला विचारले असता त्या विद्यार्थी सांगितलं नाही मला। सदर मी आता पोलीस कार्यालयामध्ये जाणार आहे तक्रार दाखल करण्यासाठी, कारण माझ्या नावाचा गैरवापर होत आहे। संबंधित ज्या कोणी व्यक्तीने दाखला दुरुस्ती करून किंवा एडिट करून दिलेला आहे त्या व्यक्तीविरुद्ध मी गुन्हा दाखल करायला सांगणार आहे आणि त्या व्यक्तीविरुद्ध आणि इतर जे दाखले बनवत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि हा जो गैरप्रकार चालू आहे आणि त्याला रोखण्यात यावा। आणि इथं फक्त 40 रुपये ते 50 रुपये मध्ये दाखला बनवून दिला जातो आणि हे डुप्लिकेट दाखले 200, 300, 500 रुपये पर्यंत दाखला बनवून देत आहे। तर नक्कीच अवघ्या 100 ते 500 रुपयांमध्ये डुप्लिकेट दाखले सध्या तयार केले जात आहेत। कुठेतरी याला रोख लागली पाहिजे, यासाठी प्रशासनाने देखील लक्ष देऊन कारवाई करणं गरजेचं आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।